इचलकरंजीचा पाणी प्रश्न विरोधक जाणीवपूर्वक फार गंभीर आहे अशा पद्धतीचं चित्र तयार करतात. पाणी प्रश्न आहे, त्याचं गांभीर्य आहे, पण विरोधक तो अधिक जाणीवपूर्वक त्याची तीव्रता फार आहे असं दाखवायचा प्रयत्न राजकारणासाठी करतात. पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या संबंधीचं काम आम्ही केलं. पहिल्यांदा फक्त पंचगंगा नदीवरून इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा होता. त्यावेळी दुसरा पर्याय आणायच्या वेळी मी कृष्णा नदीतून पाणी आणायचं ठरवलं. त्यावेळी सुद्धा खूप मोठा विरोध विरोधकांनी केला. तो सगळा विरोध मोडून काढून आम्ही कृष्णा नदीचं पाणी इचलकरंजी शहराला आणलं. त्यामुळं पंचगंगा आणि कृष्णा या दोन नदीचं पाणी इचलकरंजीला अतिशय चांगल्या पद्धतीने देता येणं शक्य आहे. ते द्यायला पाहिजे. ते व्यवस्थित मिळालं तर चांगला पाणी पुरवठा होऊ शकतो असं माझं ठाम मत आहे. कृष्णेची पाईपलाईन बदलायची होती, पंचगंगेचीही पाईपलाईन बदलायची होती. या दोन्हीही योजनेला मी मान्यता आली. पंचगंगेचं पाणी पुरवठा सगळ्या पाईपलाईन नवीन टाकून इचलकरंजीतल्या पंचगंगा नदीपासून ते फिल्टर प्लांट पर्यंत त्याची मजबूतीकरण आपण केलं. त्याच्या मोटारी बदलल्या, त्याचा आपण उपसा वाढवला, डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे म्हणून नवीन टाक्या आपण बांधतोय. त्याच्याबरोबर कृष्णा पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन सगळ्या बदलण्याच्या संबंधीचं काम आपण केलं. अंतिम टप्प्यात आहे. महिन्याभरात ते काम पूर्ण होईल. ते काम पूर्ण झाल्याच्या नंतर कृष्णा आणि पंचगंगा या दोन्हीही नदीचं पाणी इचलकरंजीला उपलब्ध होणार आहे. आता हे तांत्रिक सांगायचं झालं तर आपल्याला पंचगंगा नदीतनं साधारण 30 ते 35 MLD पाणी उचलता येणार आणि कृष्णा योजनेतनं आपल्याला साधारण 55 ते 60 MLD पाणी उचलता येणार आहे. कारण त्याचं पायपा सगळ्या बदलल्या, मोटरी आपण बदलतोय, सगळं दुरुस्ती केलेली आहे. फिल्टर प्लांट 2 आहेत आपल्याकडे. 108 MLD आपली फिल्टर प्लांटची कपॅसिटी आहे. 54 MLD चे 2 फिल्टर प्लांट आहेत पाणी फिल्टर करायचे. हे सगळं व्यवस्थितपणानं चालवलं तर एक दिवस आडानं पाणी पुरवठा होणं शक्य आहे. मला आठवतंय इचलकरंजीमध्ये 2009च्या दरम्यान, 2009च्या दरम्यान, 8-9च्या दरम्यान आम्ही तांबेमाळाला 24 तास पाणी 7 दिवस आठवड्यातले देण्याच्या संबंधीची योजना तयार केली होती. त्यावेळी ती योजना कार्यान्वित झाली नाही. का झाली नाही याचं उत्तर गावाला माहिती आहे. त्यावेळी झालेलं राजकारण आणि त्या राजकारणात या सगळ्या महत्वाच्या कामाकडे झालेलं दुर्लक्ष, त्याचा परिणाम 24 तास नळाचं पाणी आम्ही द्यायची योजना केलेली ठप्प झाली. त्यानंतर परत आम्ही कृष्णा नदीचं पाईपलाईन बदलून पाणी वाढवण्याचा निर्णय घेतला. ते आम्ही केलं. अंतिम टप्प्यात आहे. मध्यंतरी ते काम मागं पडलं होतं, पण मी परत त्याला निधी लावला. त्याच्यासाठी पैसे सरकारकडनं आणले. ती पाईपलाईन अंतिम टप्प्यात आहे, तेही करतोय. ते मी केलंय हे अभिमानानं सांगतो. पंचगंगेच्या पाणी पुरवठ्याच्या संबंधीची सुधारणा व्हावी म्हणून पाईप बदलायचं काम तेही मीच केलं. दोन्हीकडच्या मोटरी बदलायच्या, व्हॉल्व बदलायसाठी, काही टाकीला पाणी सप्लाय करणाऱ्या पाईपा बदलायसाठी लागणारा निधी सुद्धा मी आणून दिलाय. गावात 100 फिल्टर प्लांटचे उभारणी आम्ही केली. त्याच्या आधीचे 24-25 गावात आहेत. 1,200 फिल्टर प्लांट आहेत. ते 24 तास चालू ठेवणं शक्य आहे. हे जर आपण केलं तर पाणी पुरवठा, त्याची टंचाई हे भासणार नाही, टंचाई होणार नाही. त्यासाठी म्हणून नियोजनबद्ध पाणी पुरवठा करणं, त्यासाठी असलेल्या अडचणी सोडवणं याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि मी ते द्यायला लावले. अधिकाऱ्यांना वारंवार बोलवून घेतोय. मी परवा महापौरांना जाऊन भेटून सांगून आलो की सगळे फिल्टर प्लांट चालू करा. त्याच्यात एक अडचण होती, ₹100 काढायला महानगरपालिका घेत, तेही घेऊ नका, मोफत द्या सगळ्यांना म्हणून मी त्यांना विनंती केली. त्यांनी ते मान्य केलंय. लवकरच मोफत सगळ्यांना फिल्टर प्लांटचं पाणी देण्याची कार्ड वाटप होतील आणि चांगलं पाणी 24 तास पाणी फिल्टर प्लांट मिळेल आणि 1 महिना 1.5 महिन्यानंतर एक दिवस अडाणी 100% पाणी गावाला मिळेल. याच्याशिवाय नवीन पर्याय उद्याच्या वाढीसाठी
आता इचलकरंजीची रिक्वायरमेंट पाण्याची किती आहे? तर साधारण 70 MLD पाण्याची रिक्वायरमेंट आहे रोज. आणि आपल्याकडे उपलब्धता किती आहे? तर साधारण 30 आणि 50 म्हटलं तर 80 ते 90 MLD पाण्याचं आपल्याकडे उपलब्धता पंचगंगा आणि कृष्णा नदीत आहे. पण भविष्यातली वाढ विषयात घेता गावातली. गावाची भविष्याची पाण्याची गरज, वाढणारं गाव, औद्योगिक गाव त्या सगळ्या बाबी विचारात घेता नवीन आपल्याला पाण्याचा सोर्स आणखी कुठनं तर पाईपलाईन आणून ते करणं आवश्यक आहे. त्याच्यावरही आमचं लक्ष आहे, तीही आम्ही करणार आहोत.